ऐरोली मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार ते देखील आपण पाहतोय। भाजपचं पारडं वैष्णवी इथं जड दिसतंय, त्यामुळे इथले संभाव्य आमदार नेमके कोण आहेत ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। गणेश नाईक या मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लढतायत आणि गणेश नाईकांना पुन्हा एकदा पसंती इथं मिळू शकते असं दिसतंय। तर ठाकरे गटाचे MK मडवी जे आहेत ते या ठिकाणी गणेश नाईकांपुढे आव्हान देऊन उभे होते, परंतु गणेश नाईक यांचं आव्हान भारी पडेल। इथं संभाव्य आमदार म्हणून पुन्हा एकदा गणेश नाईक यांच्या नावाला पसंती नवी मुंबईकर देऊ शकतात। तर आपण पाहतोय गणेश नाईकांना या ठिकाणी मतदारांनी कौल दिलाय, पण गणेश नाईक हे संभाव्य आमदार असण्याची नेमकी कारण काय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तीच कारण आपण जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून। थेट जाऊयात आपण। नवी मुंबईमध्ये ऐरोली आणि बेलापूर असे दोन मतदारसंघ आहेत। या दोन्ही मतदारसंघामध्ये महायुतीकडून भाजपचे उमेदवार देण्यात आलेले आहेत। ऐरोलीत विद्यमान आमदार गणेश नाईक उभे आहेत, तर बेलापूरमध्ये विद्यमान आमदार मंदाताई म्हात्रे उभे आहेत। परंतु या दोन्ही मतदारसंघामध्ये महायुतीच्याच बंडखोरांनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाली। ऐरोलीत शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी बंडखोरी करून गणेश नाईकांना आव्हान दिले, तर बेलापूरमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचे उपनेते विजय नाहटा यांनी बंडखोरी करून मंदाताई म्हात्रे यांना आव्हान दिले। या दरम्यान महाविकास आघाडीकडून तुतारी या चिन्हावर बेलापूरमधून संदीप नाईक यांचं कडवं आव्हान आहे, तर ऐरोलीमध्ये महाविकास आघाडीकडून उभाटा गटातर्फे MK मडवी हे उमेदवारी लढत आहेत। दोन्ही मतदारसंघामध्ये अतिशय चुरशीची निवडणूक झालेली आहे। चुरशीचं मतदान देखील आज मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। नवी मुंबईत आणि बेलापूरमध्ये याच्या आधीपासून 50% आसपास सरासरी मतदान होत होतं, मात्र ज्याप्रमाणे सकाळपासून दुपारपर्यंत मतदारांचा उत्साह